नमस्कार मित्रांनो, महत्वमापन या प्रकरणामध्ये आता आपण एक नवीन उपघटक पाहणार आहोत. तो उपघटक आहे घन. महत्वमापन म्हणजे काय? महत्वमापन म्हणजे मेन्सुरेशन. या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा आकलनाच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जातात, यामध्ये महत्वमापनावरती प्रश्न असतात. त्याला इंग्रजीमध्ये मेन्सुरेशन असं म्हणतो. यामध्ये बहुधा आपल्याला घनफळ, पृष्ठफळ, कडा, शिरोबिंदू, पृष्ठ यांची संख्या काढणे अशा प्रकारचे प्रश्न असतात. आपण समजून घेऊया. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या काही घनाकृती दिसतात, ज्या त्रिमितीय असतात आणि याचं आपल्याला काय करायचं असतं, एकतर घनफळ, पृष्ठफळ किंवा कडा, शिरोबिंदू, पृष्ठ यांची संख्या काढायची असते. आता या आकृतीमध्ये आपण पाहतोय त्या 6 प्रकारच्या त्रिमितीय वस्तू आहेत, ज्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असं म्हणतात. यामध्ये घन जो पहिलाच दिसतोय आपल्याला, त्याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. आता एखाद्या त्रिमितीय वस्तूची जेव्हा आपण परिगणना करतो, त्यामध्ये आपल्याला काय काढावं लागतं? एक तर आपल्याला घनफळ काढावं लागतं. घनफळ म्हणजे काय? घनफळ म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा, व्यापलेला आकार. म्हणजे काय बरं? समजून घ्यायचं झालं तर एखाद्या टाकीमध्ये किती पाणी राहतं असा प्रश्न असेल तर आपल्याला घनफळ काढायचं आहे. किंवा एखाद्या डब्यामध्ये किती धान्य राहतं हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला घनफळ काढावं लागतं. आणि मग पृष्ठफळ म्हणजे काय? पृष्ठफळ म्हणजे त्या घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागतं आणि या सर्व पृष्ठांचं क्षेत्रफळ आपण एकत्र करून बेरीज करून जी संख्या तयार होते त्याला आपण काय म्हणतो? त्या त्रिमितीय वस्तूचं पृष्ठफळ. म्हणजे समजून घेऊया. समजा एखादी आपल्याकडे चौकोनी पेटी आहे. त्या चौकोनी पेटीमध्ये किती धान्य राहील असा प्रश्न जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल? घनफळ काढावं लागेल. लक्षात घ्या, काय काढावं लागेल? घनफळ. आणि या चौकोनी पेटीच्या बाहेरच्या पृष्ठाला बाहेरून जर रंग काढायचा असेल तर किती रंग काढावा लागेल, किती आकाराचा रंग काढावा लागेल, तर आपल्याला त्याचं काय काढावं लागेल? पृष्ठफळ काढावं लागेल. लक्षात येतंय? इतकी सोपी ही संकल्पना आहे. आपण समजून घेऊया. आता पुढील आकृतीमध्ये आपल्याला घन दिसतोय. आपल्याकडे बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यमाचा आता स्वीकार केलेला गेला असल्यामुळे आपल्याला गणितीय संज्ञा किंवा भौमितीय संज्ञा ह्या इंग्रजीमध्ये असतात. त्या समजून घेण्यासाठी इथे आपण इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे. आता आपण क्यूब बद्दल बोलतोय, म्हणजे घनाबद्दल आपण अभ्यासतोय. यामध्ये आपण आपल्या आजूबाजूला ज्या काही घनाकृती दिसतात त्या इथे दाखवलेल्या आहेत. त्या स्लाइडमध्ये आपण पाहूया. यामध्ये मॅजिक क्यूब जो आपण खेळण्यासाठी वापरतो, आईस क्यूब म्हणजे बर्फाचा तुकडा, त्यानंतर चौकोनी लाकडी पेटी आणि गिफ्ट बॉक्स, अशा 5 आकृत्या इथे यामध्ये आहेत, ज्या दैनंदिन वापरामध्ये आपल्याला आजूबाजूला दिसतात. आता हा घन पाहूया. त्या घनाला काय काय आहे? तर घनाला आहे व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. किती शिरोबिंदू आहेत? तर असे 8 शिरोबिंदू आहेत. त्यानंतर एज, एज म्हणजे कडा. कडा किती आहेत? तर वरच्या पृष्ठाच्या 4 कडा, खालच्या पृष्ठाच्या 4 कडा आणि उभ्या पृष्ठांच्या 4 कडा, अशा एकूण 12 कडा आहेत. लॅटरल फेसेस. लॅटरल फेसेस म्हणजे काय? लॅटरल फेसेस म्हणजे सर्वसाधारणपणे पृष्ठ. आता बेस म्हणजे पाया. घनाकृतीला 2 पाया असतात. आता आपण पाहूया क्यूब. क्यूब बद्दल आपण या सारणीमध्ये माहिती दिलेली आहे. यामध्ये आकार काय लिहिलाय? क्यूब. क्यूब म्हणजे घन. कडा किती दिल्यात? 12. शिरोबिंदू किती दिलेत? 8. आणि पृष्ठे किती दिलेत? 6. आता आपण पुढील माहिती पाहूया. आता या आकृतीमध्ये आपण जी पाहतोय ती घनाकृती असल्यामुळे त्याबद्दलची पुढील अनुषंगिक माहिती आपल्याला पुढील स्लाइडमध्ये दिसेल. आता इथे आपल्याला एका गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरती घनाकृती दिसते. यामध्ये हाईट, हाईट म्हणजे उंची, लेंथ म्हणजे लांबी, ब्रीड्थ म्हणजे रुंदी किंवा खोली, फेस म्हणजे पृष्ठ, व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आणि एजेस म्हणजे कडा. आता पाहूया आपण घनाचं प्रत्येक पृष्ठ हे काय असतं? ते चौरसाकृती असतं. काय असतं? चौरसाकृती. आणि मगाशी आपण पाहिलंय की घनाला किती पृष्ठ असतात? 6 पृष्ठ असतात. त्यामुळे प्रत्येक पृष्ठ हे कसं असतं? एकरूप असतं, सारखं असतं आणि अशी 6 पृष्ठ असतात. इथे आपण लिहिलंय पहा, घनाची लांबी, रुंदी, उंची ही सारखीच असते. घनाचे पृष्ठफळ, त्याचं जे सूत्र आहे ते काय आहे? 6 कंसात एका पृष्ठाचे पृष्ठफळ. आता आपल्याला माहिती आहे चौरसाचं पृष्ठफळ कसं काढतो आपण? चौरसाचं पृष्ठफळ काढतो आपण बाजू वर्ग, बरोबर ना?
मग एका पृष्ठाचं पृष्ठफळ इथे आपण जर बाजू वर्ग लिहिला तर कंसाच्या बाहेर 6 घेतलं तर आपल्याला त्या घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ काढता येईल. म्हणजे एखाद्या त्रिमितीय वस्तूचं एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आपण काय करतो, त्याच्या सगळ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाची बेरीज करतो. लक्षात घ्या, घनाकृतीच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ. हे लक्षात ठेवा, फार उपयोगाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण घनाचं पृष्ठफळाचं सूत्र लिहितोय. ते घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 6 कंसात बाजूचा वर्ग. आता आपण पुढे जाऊन पाहूया. घनाचं पृष्ठ हे स्क्वेअर असल्यामुळे, घनाचं पृष्ठ स्क्वेअर असल्यामुळे, चौरसाकृती असल्यामुळे घनाचं पृष्ठफळ काढणं सोपं होतं. तसंच घनाचं घनफळही काढणं सोपं होतं. मगाशी आपण काय म्हटलं की पृष्ठफळ काढण्यासाठी आपण सगळ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळाची बेरीज करतो. मग जर घनाकृतीचं एखाद्या त्रिमितीय वस्तूचं जर आपल्याला घनफळ काढायचं असेल तर त्याचं एक सर्वसाधारण सूत्र असं आहे, ते आहे पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. लक्षात घ्या, पृष्ठफळात काय करतो आपण, सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळाची बेरीज करतो आणि घनफळात आपण काय करतो, पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता इथे पायाचं क्षेत्रफळ काय येणार, कारण पाया कसा आहे, इथे पाया चौरसाकृती आहे, बरोबर ना. चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, बाजूचा वर्ग, बरोबर की नाही. मग आपल्याला परत एक उंचीने त्याला गुणायचं आहे, म्हणून आपण काय करणार, त्याचा घन काढणार. म्हणून घनाचं घनफळ हे काय येतं, घनाचं घनफळ हे बाजूचा घन या सूत्राने काढलं जातं. आता पुढे आपल्या लक्षात येईल ते कसं आहे. आता बघूया, हा प्रश्न, एका घनाची कडा 6 मीटर आहे. एक काय दिलंय, 6 मीटर. तर त्या घनाचे घनफळ काढा. तर त्या घनाचे घनफळ काढा. बघा, आता इथे आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये आपण दाखवलंय काय, एक घन आहे शेंद्री रंगाचा, ऑरेंज कलरचा, त्याची रुंदी, उंची आणि लांबी दाखवली आहे. आता एका घनाची कडा म्हणजे लांबी किंवा रुंदी किंवा उंची ही किती आहे, 6 मीटर आहे. ती एकरूप आहे. त्यामुळे सूत्र काय आहे, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता किती आहे कडा किंवा बाजू, 6, तिचा घन म्हणजे किती येणार, 216. आता लक्षात घ्या, घनाचं घनफळ, कोणत्याही त्रिमितीय वस्तूचं घनफळ हे नेहमी घन एककामध्ये असतं. कसं असतं, घन एककामध्ये. म्हणून घनाचं घनफळ हे 216 घन मीटर आलेलं आहे. आपल्याला घनफळ काढण्यासाठी संख्यांचे घन जर मुखोद्गत असले, तोंडपाठ असले तर घनफळ काढणं सोपं होतं. तेव्हा आपण 1 ते 30 संख्यांचे घन हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे आणि 1 ते 40 संख्यांचे वर्गही आपण तोंडपाठ किंवा मुखोद्गत असणं आवश्यक आहे. तुम्ही तयारी करायला सुरुवात करा आणि दर दिवशी थोडा थोडा प्रयत्न करून 1 ते 40 वर्ग आणि 1 ते 30 घन तोंडपाठ करून ठेवा. आता बघूया, एक घनाकृती खोका असून त्याची पायाची लांबी 9 मीटर असेल तर त्या खोक्याचे एकूण बाह्य पृष्ठफळ किती. प्रश्नातच काय पाहूया, एक घनाकृती खोका असून त्याच्या पायाची लांबी 9 मीटर आहे. आणि तर त्या खोक्याचे बाह्य पृष्ठफळ म्हणजे बाहेरच्या भागाने पृष्ठफळ, गडबडून जायचं नाही. बाह्य पृष्ठफळ आणि आंतरपृष्ठफळ हे एखाद्या घनाचं सारखंच असतं. आता खोक्याचं पृष्ठफळ याचं सूत्र काय, म्हणजे घनाचं पृष्ठफळाचं सूत्र काय, 6 कंसात बाजूचा वर्ग. आता बाजू किती येते, बाजू इथे आहे 9 मीटर, कंसात दिली 9 मीटर. 9चा वर्ग किती होतो, 9चा वर्ग होतो 81. 81 गुणिले 6, उत्तर येतं 486. आता बघा, घनफळ आपण काढलं तेव्हा त्याचं एकक लिहिलं होतं घन मीटर, पण इथे मात्र पृष्ठफळ असल्यामुळे, पृष्ठफळ हे एक प्रकारचं क्षेत्रफळ असतं, त्यामुळे त्याचं एकक येणार चौरस मीटर. काय येणार, चौरस मीटर. या प्रकारचे जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले असतील किंवा अभ्यासामध्ये आलेले असतील आणि आपल्याला ते सॉल्व्ह करायचे असतील आणि आपल्याला ते जमत नसेल तर आपण गुरु सर क्लास YouTube या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न पोस्ट करा आणि या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अशा प्रकारचे ज्ञान व्हिडिओ प्रसारित करा. धन्यवाद.